विनायक नांदगावची चढाईपट्टू पुन्हा एकदा चढाईवरती शांत संयमी असा हा खेळ 33 नंबर खेळाडूकडून आपल्या संघासाठी पूर्ण प्रयत्न गडी बाद करण्याचा हा पुन्हा माघारी अमिषा कांबळे आणि ते पकडताना दिसत आणि पकड झालेली आहे. टू ऑर डाय सिद्धिविनायक साठी आणि हा नंबर 1 ची खेळाडू चिंचमाता गणेशनगरची पाच नंबरची खेळाडू सिद्धिविनायक नांदगावची आपल्या संघासाठी पूर्ण प्रयत्न आणि हा गड सुंदर अशी चढाई आणि गडी बाद करून गणेशनगर चिंचमाता गणेश नंबर 4 ची खेळाडू बोळ आणि गडी बाद करून माघारी माननीय श्री वीरेंद्र वाणी साहेब कुठे असतील त्यांना विनंती करतो की आपली इथे व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केली आहे. माननीय श्री वीरेंद्र वाणी साहेब तसेच माननीय श्री आदेश विरकुळ साहेब विलास कांबळे प्रकाश बालचंद्र गाणेकर आणि प्रकाश पांडुरंग गाणेकर यांना देखील विनंती करतो की आपली देखील ते बसण्याची व्यवस्था केली आहे. पुन्हा एकदा चिंचमाता गणेशनगरची चढाई 13 नंबरची खेळाडू आपल्या संघासाठी पूर्ण प्रयत्न आणि पुन्हा एकदा अमिषा कांबळे पुन्हा ताकदीची खेळताना आपल्या संघासाठी आता गडी बाद करणे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सिद्धिविनायककडून 5 नंबर दर्शी प्रदान केले पाहूया. सुंदर अशी चढाई आणि सुंदर अशी पकड. पुन्हा एकदा अमिषा पाहूया. अमिषा देवजी कांबळे सुंदर लातेने गडी मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. सुंदर अशी खेळवृत्ती रिकाम्या माग महिलांची ही कबड्डी स्पर्धा 14वा क्रीडा महोत्सव या ठिकाणी भरवला जातोय, खेळवला जातोय आणि या स्पर्धेचे साक्षीदार होण्यासाठी अनेक कबड्डी रसिक या ठिकाणी उपस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तो अर्थातच यजमानांचा संघ श्री गणेश क्रीडा मंडळ वर्सेस सिद्धिविनायक नांदगावच्या दरम्यान चालू असलेला अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. याची ही स्पर्धा खरोखरच महिला वर्गासाठी परवडणी असणार आहे. त्यामुळे महिला वर्गानं आपली या क्रीडा नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवावी. तसेच आमचे मान्यवर श्री विलास नथुराम कांबळे यांचा सत्कार इथे आमच्या गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ या स्वरूपात माननीय श्री राजेश अनंत कांबळे यांनी विनंती करतो की आपण इथे करावे. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ विनंती असेल
नवतरुण सोनार सिद्ध धाटाव संघाचा प्रतिनिधी माईकपाशी संपर्क साधायचा आहे. नवतरुण सोनार सिद्ध धाटाव महिला संघाचा प्रतिनिधी यांना विनंती करतो की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. आमच्या या मंडळाला आमच्या या मंडळात 5,000ची देणगी दिल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने आपले खूप खूप आभारी आहोत. आमच्या या मंडळात सतत लाभू दे आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं खूप खूप आभार. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही आपल्या खूप खूप आभारी आहोत. जर्सी नंबर 5 सिद्धिविनायक नांदगावची खेळाडू आणि तिच्यासमोर 5चा डिफेन्स आहे. या ठिकाणी खरोखर सांगतोय की प्रयत्न करावे लागतील ते अर्थातच चिंचमाता गणेश नगरला. या ठिकाणी खरोखर जो प्रेक्षक वर्ग आपला सामना पाहायला आलाय, आपला खेळ पाहण्यासाठी आलाय, त्यासाठी नक्कीच मोठी जबाबदारी आपल्यावर असणार आहे. त्या जबाबदारीचं भान असणं फार गरजेचं आहे. चढण्यासाठी जाते जर्सी नंबर 4 खरोखरच एक चांगली उत्तम अशी डिफेंडर तिच्याकडे पाहायला जाते, परंतु या ठिकाणी तसेच आमचे मान्यवर माननीय श्री मयूर पाटील साहेब यांचा सत्कार माननीय श्री गोविंद कांबळे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण करावे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ या सन्मानाचं स्वरूप कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप तसेच त्यांच्या सौभाग्यवती हर्षा पाटील यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले माननीय श्री प्रमोद कुंभार साहेब यांचा देखील सत्कार. तर खरोखरच सांगतो की ही स्पर्धा यशस्वी होते आपल्या सरपंचाच्या उपस्थितीनं. या ठिकाणी मान्यवरांचा सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देण्याचं खरोखरच काही कमी राहिली नाहीये की आज ही स्पर्धा पहिलाच सामना आहे, पण तितका अटीतटीचा या ठिकाणी सुंदर तसेच आमच्या कार्यक्रमाला लाभलेले आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री अनिल साहेब बसवत यांचा सत्कार कांबळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्वरूपात आणि हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडणारच आहे. या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित दाखवलं तर आम्ही गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने आपले खूप आभारी आहोत. आवाज करू का? भूमिका हेमंत कांबळे तिला कृष्णभर आहे. दत्ताराम गाणेकर यांच्याकडून उत्तम पकडीसाठी आपल्या 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ती करतोय ही महिलांची मुलींची स्पर्धा आहे
त्यामुळे थोडंसं डिसिप्लिन प्रत्येकाने ठेवणं फार गरजेचं आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या कोचसाठी बसायची चेअर दिली आहे ती एका कोपऱ्यामध्ये द्यायची आहे. लाईन बंद असे का लाईन बंद एका कोपऱ्यामध्ये बसायचं आहे. आम्हाला या कार्यक्रमात आलेले मान्यवर माननीय श्री गणपत साहेब खरगावकर यांचा देखील इथे सन्मान शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ या स्वरूपात माननीय श्री गोविंद लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते होत आहेत. खूप खूप धन्यवाद. आपली इथे उपस्थित दाखवल्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. विनंती करतोय चिंचमाता गणेशनगर कोच संघाच्या मागे उभे राहू नका. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच हृदयस्पर्शी मॅच या ठिकाणी मैदानामध्ये खेळला जातोय आणि त्याचे साक्षीदार आपण सर्वजण होत आहे. खरोखर सांगतोय की उत्तम खेळ केलाय. अर्थातच या ठिकाणी चिंचमाता गणेशनगरच्या खेळाडूंनी की अतिशय सुंदर खेळ केलाय. खास करून जर्सी नंबर 15 आणि जर्सी नंबर 3 या खेळाडूला खरोखरच या ठिकाणी सर्वांचीच मनं जिंकली. इतकं सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पण तितकंच चांगला अनुभव दांडगा अनुभव आहे तो म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव या संघाकडे बी संघ खेळतोय. परंतु या ठिकाणी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. रनिंग हँटेज करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. परंतु या ठिकाणी करो या मोरोची स्थिती आहे. बोनस ऑन आहे. बोनसची संधी परंतु पुन्हा एकदा वाईड आहे. संधी आहे. संधी दोन्ही संघाला आहे. परंतु या ठिकाणी संयमाची परीक्षा आणि इतकं सुंदर डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय की कौतुक करा. टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करायला हवं या खेळाडूंचं होताना पाहायला मिळतं. चिंचमाता गणेशनगर संघ डुवाल्डाय करिया बोनस आणा जर्सी नंबर 5 फायर मध्ये पाहायला मिळते आणि तिच्या माध्यमातून हा एक महत्वपूर्ण गुण. त्यामुळे नक्कीच माननीय सौ हर्षला मयुरेश पाटील यांच्याकडून आमच्या मंडळात 2500 रुपयाचं देणगी दिलं आहे. खूप 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 धन्यवाद. तसेच माननीय श्री अनिल बसवत साहेब यांच्याकडून देखील जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून देखील या आमच्या गणेश क्रीडा मंडळात 2100 रुपयाचे देणगी दिलं आहे. खूप तर मुरुड तालुक्यातील सिद्धिविनायक नांदगाव हा संघ या ठिकाणी एक चांगली लढत देताना पण बोनस ऑन बोनस प्राप्त करतोय. त्यामुळे लगातार 2 चढाईवर 2 गोल्स पण त्यामुळे नक्कीच सामन्याचे थोडीशी सूत्र हातात घेतलेली जर्सी नंबर 5 आणि या ठिकाणी या ठिकाणी खरोखरच प्रेक्षक हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. आणि या ठिकाणी काय घडतंय परंतु स्वयंचित होत आहे. स्वतःच गुण गमावलाय आणि त्यामुळे नक्कीच यामुळे थोडंसं बॅकफुटला जातोय का फ्रंट फुटला येतोय ते पाहायचंय. कारण की अतिशय सुंदर खेळ केलाय चिंचमातांच्या मुलींनी. त्यामुळे नक्कीच चिंचमाता गणेशनगर या संघाला संधी आहे. परंतु या संधीचं सोनं करायचंय. परंतु जर्सी नंबर 5 मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे तिला इन करणं फार गरजेचं आहे या सामन्यासाठी. हा महत्वपूर्ण सामना या ठिकाणी करून मान्यवर सुद्धा अतिशय खुर्चीला खेळून बसलेत. असा हा सामना या स्पर्धेचा पहिला सामना एवढा रंगतोय. तर नक्कीच ही स्पर्धा कोणत्या दिशेने जाईल. त्यामुळे नक्कीच आयोजकांचा जो काही मानस आहे महिला संघाला या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या मातून झालाय. शेवटचा मिनिट सामना अधिकाऱ्यांनी पुकारलाय आणि या ठिकाणी काय घडतंय या ठिकाणी काय घडतंय ही एमटी चढाई फार महत्वाची नसणार आहे. परंतु या ठिकाणी उंच बांध्याची खेळाडू रनिंग हँड टच करत या ठिकाणी कोपरा रक्षकाला गुण प्राप्त केलाय. 2 गुण महत्वपूर्ण गुण प्राप्त केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच थोडस या ठिकाणी बॅकफुटला असणार आहे. आणि काय करतोय सुंदर टॅकल. बरोबर सांगतोय जर्सी नंबर 5 मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलंय. सुपर टॅकलची चांगली संधी आहे परंतु वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये. त्यामुळे या ठिकाणी वेळेचा पूर्णपणे वापर या ठिकाणी केला जाईल तो म्हणजे सिद्धिविनायकाच्या खेळाडूंकडून. पण पुढील सामना आहे तळेरा वर्सेस सुवर्ण गणेश दिव्यांगर ब या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. त्याचे साक्षीदार आपण सर्वजण होणार आहात. परंतु या ठिकाणी